आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. म्हणजे घरातच सापडणार. मी आत्ताच सांगतो त्यांना. मामा मामा हे बघ, मी हात जोडते तुझ्या पुढे. आता आणखी गोंधळ घालू नकोस. आणि तसंही रेवती मॅडमना नाही आवडणार मी त्यांच्या मुलाशी लग्न केलेलं. त्यांच्या मुलानं एका लग्न झालेल्या मुलीशी लग्न केलेलं कसं चालेल त्यांना? अगं पण तुझं लग्न झालंय कुठे? हो पण त्यांना कुठे माहितीये? ते सांगता येईल ना मग लग्नानंतर. तिच्या मुलाला चालतंय ना, मग तो बघून घेईल. तू कशाला त्याचा विचार करून आत्ता लक्ष्मीला लाथाडतेस? मामी अगं का हट्ट करतेस? त्यांची आणि आपली बरोबरी तरी आहे का? आता त्यानेच तुला विचारलंय म्हणजे त्याला बरोबरीची गरज वाटतच नाहीये, तर तुझी काय हरकत आहे? हा इकडे ये, इकडे. हे बघ, हे चांगलं सोन्यासारखं घर मिळतंय तर तुला भिकेचे डोळे लागलेत काय? हा त्यांचं प्रेम आहे ना, मग अजून काय हवंय? प्रेम आहे, पैसा आहे, चांगलं घर आहे. हो आहे, पण हे घर नंदाईच आहे. आणि मी जर हो म्हणाले तर ह्या घरात खूप वाद होतील. मला माहितीये. माझ्यामुळे घर तुटेल आणि मला ते नकोय. या घराने आजवर मला खूप प्रेम दिलंय, आधार दिलाय. मला असं काही करायचं नाहीये ज्याच्यामुळे घर उद्ध्वस्त होईल. मी नंदाईचं घर मोडू देणार नाही. काय गौरी, त्या परक्या बाईची तुला इतकी काळजी आणि आमचं काय? इथे मामा मामी रस्त्यावर आले ते चालतंय तुला? जनाची नाही पण मनाची तरी ठेव. एवढं लाडात वाढवलंय आम्ही तुला. लाडात वाढवलं? लाडात नाही पण वाढवलंय ना, त्याचे तरी उपकार ठेव. नाही मला माहितीये ना तू अशी ऐकणार नाहीयेस, पण एक लक्षात ठेव, गाठ माझ्याशी आहे. तू जर आमच्या मनाप्रमाणे वागली नाहीस ना तर मी सुद्धा तुला इथे सुखाने राहू देणार नाही. आत्ता जाऊन सांगते की बिट्टीचा बाप कोण आहे, तुझा नवरा कोण आहे, तू इथे कशी आलीस, इथे खोटं बोलून कशी राहिलीस, त्या रुद्र सरांनाच डायरेक्ट जाऊन सांगते. कळू दे त्यांना पण खरं काय ते. लवकर जाऊन सांग म्हणजे त्यांना पण कळेल नवरा कोण आहे ते. जा जा सांग जा. मामी थांब. आता कशी सुतासारखी सरळ झाली? आतापर्यंत एवढं प्रेमाने समजत होती तेव्हा ऐकत नव्हतीस. जाऊन लग्नाला होकार दे. नाही, तू रुद्र सरांना सगळं खरं सांगायला निघालीस ना. चल मी पण येते तुझ्या बरोबर. तू नवरा शोधतेस? शोध शोध. तू त्यांना सगळं खरं सांगितलंस की मी त्यांना सगळं खरं सांगेन? की मी इथे का आले, कोणामुळे आले, कशी आले, कसं तुम्ही मला लग्नाच्या नावाखाली विकायला निघाला होतात आणि मी कशी पळून आले, सगळं सगळं सांगेन मी त्यांना. रुद्र सरांना खोटं बोललेलं अजिबात आवडत नाही. ते मला कामावरून काढतीलच, पण तुम्हालाही तुरुंगात टाकतील. कारण तुम्ही मला लग्नाच्या नावाखाली फसवलं आणि हा गुन्हा आहे. लाज नाही वाटत स्वतःच्या मामा मामींशी असं वागायला? त्यांना तुरुंगात टाकायला निघालीस? माझी इच्छाच नाहीये. तुम्हीच माझ्या समोर हा पर्याय ठेवताय. मी काय करू? ठीक आहे, मी आता शांत बसते, पण एक गोष्ट लक्षात ठेव, मी अशी शांत बसणार नाही. हे
हातात आलेलं घबाड तुला नको असेल, पण मी हातचं सोडणार नाहीये. मग कोणाचा नवरा हरवला, कोणाचा सापडला, काय ठरलं? हो, शांत बसा तुम्ही. काय लावलंय वच 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 वच? हा, जिला नवरा मिळतोय तिला नकोय, आणि तुमचं काय नवरा 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 चाललंय? उठा, चला उठा, तुमचा नवराच बाहेर काढते मी. चला. असं कुठं नवरा? मला माफ करा रुद्र सर. मी नाही घेऊ शकत आहे. मी नाही तुम्हाला होकार देऊ शकत. रुद्र, पुष्पा, ते झाड पाहतोय? छोटंसं रोपटं लावलं होतं आपण. आता बघ किती वाढलंय. दिवस किती पटापट निघून जातात ना. दिसतंय? हो, सगळं दिसतंय मला. इतके दिवस लक्षच गेलं नाही रे. रुद्र, बघ माझ्याकडे, बोल माझ्याशी. तुझं दुःख असं लपू नकोस रे. मोकळा हो रुद्र. रुद्र सर, माझी इच्छा असूनही मी तुम्हाला होकार नाही देऊ शकले, पण त्याबद्दल मी तुमची माफी तर मागू शकतेस ना. रुद्र सर, येऊ का? गौरीजी, तुम्ही या ना. तुम्हाला यायला कधीपासून परवानगी लागायला लागली? अरे वा, चहा आणलात. या आत्या. पुष्पा, आज चक्क चहा आणलाय. ये. ओहो, वाह, काय कमाल चहा बनवला तुम्ही. हे गे रे. मी लहान असताना नंदाई आणायची टोस्ट. मला लहानपणीची आठवण आली. तुम्ही खाल्लेत चहा बरोबर टोस्ट कधी? तू खाल्लेस का रे? रुद्र सर,
तुम्ही हे सगळं तुमच्या मनातलं दुःख लपवण्यासाठी वागताय हे कळतंय मला. रुद्र सर, मला बिट्टी कशी आहे? ठीक आहे आता. बिट्टी खाते की नाही चहामध्ये टोस्ट बुडवून? तिला म्हणावं, माणूस जोपर्यंत चहामध्ये टोस्ट बुडवून खातो ना तोपर्यंत लहान असतो, आणि एकदा त्याने बंद केलं की समजून जायचं तो मोठा झालाय. आणि मोठं होणं वाईट असतं. रुद्र सर, मला बोलायचंय तुमच्याशी. मी ते गौरीजी, नाश्ता तयार आहे? हो. मग ठीक आहे, मी येतो नाश्ता करायला. हे झालं तुझं? दे. रुद्र, ते बघ काय. अरे ते बघ. अरे काय झालं? हे बघ. अरे काय, कुठे काय? अरे त्या शेतात बघ ना, एक लहान मुलगा रडतोय. काय, कुठे दिसतोय तुला? अरे आपल्या घरा शेजारच्या शेतात. ते बघ रडतोय. लाल शर्ट घातलाय त्याने. ऐक ना, उगाच टेपा मारू नकोस. कुठे मुलगा? पण मला दिसतोय, आणि रुद्रच दिसतोय. त्याच्या मनाला काही पटलं नाही, त्याला त्रास झाला की त्या शेतात जाऊन रडत राहायचा. मग कुणाशी काहीच बोलायचं नाही, कोणाला आपल्या मनातलं काहीच कळू द्यायचं नाही, फक्त त्या शेतात जाऊन रडायचा. तुला दिसत नाहीये? मला दिसतोय आजही. पण तो रुद्र आता मोठा झालाय, आणि ठीक आहे. आणि मला कसलं आलंय दुःख? गौरीजींनी नकार देण्याचा? ठीक आहे, त्यांना नसेल आवडलो मी, आणि नकारच दिलाय ना, काही हरकत नाही. त्यांचा चॉईस आहे. रुद्र, पुष्पा, माझं खूप प्रेम आहे गौरीजींवर. मला खूप आवडतात त्या. बाबांनंतर त्या एकमेव आहेत ज्यांना मला कधीच गमवायचं नाही. पण मी कसं सांगू त्यांना, कसं सांगू? सगळं संपलंय, सगळं संपलंय. तुम्हाला सांगते, माझ्या गौरीच्या नशिबी सुखच नाही. अहो, लहानपणापासून हालच हाल तिच्या 5वीला पुजलेत. आईबाप गेले ना तेव्हा फार काही मोठी नव्हती ती, ही एवढीशी पोर. पण मी तिला छातीशी कवटाळलं, तिला आईचं प्रेम दिलं, कशाची म्हणजे कशाची कमी पडू दिली नाही. पण इथे ह्या घरात मोलकरणीचं काम करतेय ना, हे बघून काळजाला सुया टोचता तो. अहो, तुम्ही नका असा विचार करू.
आमच्यापैकी कोणीच तिला मोलकरीण नाही समजत. पण न समजल्याने मोलकरणीची सून होत नाही ना. अहो मी बोलले तिला नको काम करू तू इथे, पण तुमचा फारच लळा लागला हो तिला. तुम्हाला सोडून यायलाच तयार नाही आमच्या बरोबर. दुसऱ्याची सेवा करायला फार आवडतं माझ्या गौरीला. हे बाकी खरं म्हणालात. अगदी खूप मनापासून करते ती सगळं काम. हो पण आता आमच्याच बाबतीत का दुजाभाव करते कुणाच ठाऊक. अहो आम्ही इथे आलेला आवडलं नाहीये तिला. हो हे कसं शक्य आहे? गौरी असं कधीच नाही वागणार. आता वागली तरी तिचं वागणं बरोबरच आहे. ही अशी आम्ही बिनकामाचे मामा मामी तिच्या गळ्यात येऊन पडलो ती तरी काय करणार ना. कोणालाही तसंच वाटेल. आम्ही काय ना धड तिला काही देऊ शकतो ना तिच्यासाठी काही करू शकतो. हातात पैसाच नाही म्हटल्यानंतर काय करणार ना. 2 वर्षापूर्वी दिवाळीला तिला साडी घेतली होती, ती अजून वागवते ती. आता आम्हीच इथे ठिगळं लावून जगतोय तिथे गौरीचे आणि आमच्या नातीचे लाड तरी कुठून करणार ना. गौरीचं नाही अहो काही वाटत मला, पण आमच्या नातीसाठी काही घेऊ वाटलं तरी नाही घेऊ शकत. खूप वाईट वाटतं, खूप वाईट वाटतं. तुमच्या सारख्यांकडनं तरी कसे पैसे मागणार ना मी. तुम्हीच सांगा आता. हे घ्या. अहो तुमच्यासाठी बिट्टी जशी नात आहे तशीच ती माझीही नात आहे ना. तिला हवं ते घ्या, नाराज नका करू तिला. आधीच तिनं खूप सोसले. नाही अहो नको, कशाला उगाच. घ्या. असू द्या. अहो पण गौरीला कळलं तर? नाही कळणार तिला. ठेवा हे तुमच्याकडे. माझ्या नातीला नाराज नका करू. बिट्टीच्या चेहऱ्यावरचं हसू कधीही मावळू देऊ नका. तुम्ही असताना कसा मावळेल ना. येते मी. रोहित तू येणार होतास ना, काय झालं? यू हॅव नो आयडिया व्हॉट इज हॅपनिंग हिअर. अरे धर्मशाळा झाली या घराची. तिथे कसं ते पुअर लोक येतात तसेच सगळे इथे जमा झालेत. रोहित यू कम फास्ट, अदरवाइज मी कियानला घेऊन सरळ डॅडाकडे निघून जाईल. नाहीतर मी तुला डिवोर्सच देते. रोहित फारच सक्सेसफुल झालेला दिसतोय. नाही म्हणजे इथले शेअर्स सोडून तू चाललीस असं ऐकलं. व्हॉट रमेश, काय बोलतोयस तू? मी काय बोलतोय हे न कळणे इतकी भोळी तू नाहीयेस सुहा. तुला खरंच वाटतं तू रोहितला घरापासून लांब घेऊन जाशील आणि आमचे पिताश्री कंपनी शेअर्स त्याला देतील असं वाटतं तुला? हो, का नाही देणार? तुला माहित नाही घरात काय चाललंय ते? म्हणजे एकदा का तुम्ही घरापासून लांब गेलात की तुमचे शेअर्स गेले त्या मेडकडे. प्लस आता तिचे मामा मामीही आलेत. त्यांच्याही नावाने बाबांनी शेअर्स करू नये म्हणजे झालं. यू थीफ, चोरी करतेस आमच्या घरात. कुठून आले ते पैसे? कुठून घेतलेस? गिव्ह इट टू मी. दे मला. ए सोड, मी चोरी नाही
नाही केली, माझे आहेत ते पैसे. सोड. तुझ्याकडे कुठून आले ते एवढे पैसे? You liar. दे पटकन हे पैसे मला. दे. गौरी, गौरी, अगं लवकर ये ना. गौरी. मामी, काय झालं? काय झालं? तुझी ही थीफ मामी पैसे चोरून पळत होती. मी पकडलंय तिला. काय झालं? काय चाललंय इथे? आला यांचा मसिहा आला. काय रे, यांची इन्फो काढणार होतास ना तू? कुठे इन्फो? आता तर यांची गँग चोऱ्या पण करायला लागली. पण तू कधी इन्फो काढणार आहेस? हे पैठणकरांचं सगळं घर लुटून नेल्यानंतर? एक मिनिट, की तुला ऑलरेडी माहिती आहे हे सगळे चोर आहे आणि म्हणून तू गप्प बसलाय? ओ हिचं काय ऐकू नका हो. मी चोरी नाही केली आहे. हे तुमच्या नंदाईनच दिलेत मला पैसे. हो नोज, पैसे दिलेत की लुटलेत? ऑलरेडी ही गौरी आमची सगळी प्रॉपर्टी लुटते. त्यात आता ह्या पण आल्या. आपल्या सगळ्यांना लुटल्याशिवाय हे चोर शांत बसणार नाही. नाही नको ते आरोप करू नका. तुम्ही नंदाईला विचारलत यांनी पैसे चोरलेत की दिलेत? जर ह्यांनी चोरी केली नसेल तर घरातल्या सगळ्यांसमोर तुम्हाला ह्यांची माफी मागायला हवी. त्यामुळे हा विषय आता इथेच थांबवा.